श्री स्वामी समर्थ. इथं मी मूग शिजून घेतलेले आहेत कुकरला. 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि असे मूग छान शिजलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं तळणीसाठी साहित्य: बारीक चिरून घेतलेलं कोथिंबीर, टोमॅटो, जिरं, मोहरी, हळद, तेल, मिरची, कढीपत्ता. मिरची आपण शिजवताना टाकलं तरी चालतंय. आणि आता इथं मी तळणीची तयारी करून घेत आहे. त्याच्यासाठी मी पातेलं गॅसवर ठेवलं. थोडंसं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर मी मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर ती थोडी तडतडायला लागली की कसं छान त्याचा पण सुगंध येतो. त्याच्यासाठी ती तडतडायला द्यायची. आणि ते गॅस आपलं घाण होऊ नये त्याच्यासाठी आपण झाकून घ्यायचं, कारण मोहरी उडते. मग नंतर जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आणि आलं लसूण पेस्ट टाकली. टोमॅटो पण टाकला त्याच्यामध्ये आणि थोडा तो मॅश करत राहायचं त्याच्यामध्ये. म्हणजे कसं टोमॅटो पण थोडासा शिजला तर छान लागते आमटी. असंच मी 5 मिनटं शिजवून घेत आहे तळणीमध्येच टोमॅटोला. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं. असं छान परतून घेत राहायचं 5-5 मिनिटांनी. आपला इथं टोमॅटो पण शिजलेला आहे. थोडी हळद टाकायची आणि त्याच्यानंतर आपलं शिजवलेले मूग आहेत ते त्याच्यामध्ये ओतायचं आणि त्याला उकळी येईपर्यंत आपण आता इथं वाट बघूया. आणि हे कसं आहे ना, आजारी माणसांना वगैरे आपण देऊ शकतो, लहान बाळांना पण देऊ शकतो, जेणेकरून आजारी असलेले आजारी पेशंट पण लगेच बरे होऊन जातील. आणि आपण हे चपातीसोबत पण खाऊ शकतो, भाकरीसोबत पण खाऊ शकतो, भातासोबत पण खाऊ शकतो. लहान मुलांना तरी चांगलं, प्रकृतीला पण चांगलं असतं. त्याच्यामुळे हे लहान मुलांना पण नक्की करून द्या. थंडीच्या दिवसात तर आपण असं मुलांना काहीतरी वेगवेगळं करून घातलेलं चांगलं असतं. त्याच्यासाठी आता उकळी आलेली आहे आपली आणि इथं आपलं वरण तयार आहे. तर कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करून नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा. इथं आपल्या वरणाला उकळी आलेली आहे मस्त अशी. बारीक करून गॅस हे करायचं, उकळी करून घ्यायची. त्याच्यानंतर थोडं आपण गॅस मोठं केलं, परत उकळी आणि थोडं कोथिंबीर टाकायचं वरून आता. त्याच्यामुळे कसं सगळं पौष्टिक आहार जातो आपला. आणि आपलं इथं मुगाचं वरण तयार आहे. कसं वाटलं नक्की सांगा. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.